चार पैसे वाचवण्यासाठी एकदा उकळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नका। तुम्ही तुमच्या कुटुंबाला कॅन्सर, हार्ट अटॅक, लिव्हर डॅमेज, अल्झायमर यासारखे महाभयंकर आजार देताय। मित्रांनो, एकदा उकळलेलं तेल जेव्हा आपण पुन्हा पुन्हा वापरतो त्यावेळी त्या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स निर्माण होतात। हे ट्रान्स फॅट्स आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये LDL नावाचं खराब कोलेस्टेरॉल तयार करतात आणि मग आपल्याला सुरू होतो बीपीचा त्रास, ब्लड प्रेशरचा त्रास। अशा व्यक्तींना, अशा घरातील लहान लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो। मित्रांनो, या तेलामध्ये फ्री रॅडिकल्स तयार झालेले असतात। तुम्ही आता याच्यामध्ये कोणताही पदार्थ तयार करा, हे फ्री रॅडिकल्स अर्थात मुक्त कण खाणाऱ्याच्या पोटात जातात आणि मग सुरू होतो कॅन्सरचा महाभयंकर खेळ। फ्री रॅडिकल्स, अल्डिहाइड्स, टोटल पोलार कंपाऊंड्स यासारखे घातक विषारी केमिकल्स या तेलामध्ये तयार होतात आणि याच्यामुळेच कॅन्सरचं प्रमाण भारतासारख्या देशामध्ये वेगानं वाढत चाललंय। मित्रांनो, हे तेल इतकं घातक आहे की याच्यामुळं लिव्हर खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि हळूहळू आपल्या मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्यांचं सुद्धा नुकसान व्हायला सुरुवात होते आणि जसं जसं वय वाढतं तसा अल्झायमरचा त्रास सुरू होतो। अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश, काहीही लक्षात राहत नाही। मनुष्य त्याचं पूर्वीचं सगळं जीवन, संपूर्ण जीवन विसरून जातो। आजकाल आपल्याकडे जो डायबिटीस सातत्यानं वाढत चाललाय, घरोघरी डायबिटीसचे, मधुमेहाचे पेशंट आहेत। ग्रामीण भागात याला साखऱ्या रोग म्हणतात, शुगर म्हणतात। याचं कारण सुद्धा हे वारंवार वापरलेलं तेल आहे। कारण या तेलामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो। इन्सुलिनला त्याचं काम करता येत नाही, ज्याचं रूपांतर पुढे डायबिटीसमध्ये होतं। मग आता प्रश्न असा पडतो की हे तेल फेकून द्यायचं का? अजिबात नाही। तुम्ही या तेलाला 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी चपातीसाठी किंवा भाजी आणि आमटीला फोडणी देण्यासाठी अवश्य वापरू शकता। फक्त याचा वापर डीप फ्राय करण्यासाठी, म्हणजे कोणत्याही पदार्थ तळण्यासाठी मात्र करू नका। डीप फ्राय म्हणजे काय? आपण जे भजी तळतो किंवा पुऱ्या तळतो याला आपण डीप फ्राय असं म्हणतो। तेल त्या ठिकाणी उकळलं जातं, तर ते मात्र आपण करू नका। 2 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर तेल शिल्लक राहिलेलं असेल तर आता या तेलाचा वापर ना चपातीसाठी ना भाजीसाठी कसाही करता येत नाही। तुम्ही त्याला दिवाबत्तीसाठी याचा वापर करा। म्हणजे रात्रीच्या वेळी एक सुंदरसा दिवा लावा। घरामध्ये लाईट लावण्याची तुम्हाला गरज नाही, विजेचीही बचत होईल, तुमचा पैसाही वाचेल आणि तेलही वाया जाणार नाही। अनेक लोक या तेलाला सिंकमध्ये फेकून देतात, असं करू नका। त्यामुळे सिंकचे पाईप त्या ठिकाणी ब्लॉक होतात आणि निसर्गाची देखील हानी होते, पर्यावरणाची सुद्धा हानी होते। मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहून गेली, या तेलामध्ये HNE नावाचा घातक विषारी केमिकल तयार होतो की जो लिव्हरचा तर कॅन्सर घडून आणतोच, परंतु पचन संस्थेचा कॅन्सर होण्याची रिस्क याने वाढते। करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।